सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर आज आहे गुढीपाडव्याचा सण आणि गुढीपाडवा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती डोंबिवलीची भव्य यात्रा. आज मी आलो डोंबिवलीच्या यात्रेमध्ये, तर तुम्हाला बघायला भेटेल की यात्रा किती भव्य भरली आहे. तर ही बघा, यात्रेची तयारी चालू आहे सर्व आणि ढोल पथक सुद्धा आलेले आहेत मोठ्या प्रमाणात. बघू शकता किती छान प्रकारे ढोल पथक आलेले आहेत, वक्रतुंड ढोल पथक. आणि सर्वांनी किती छान प्रकारे फेटे सुद्धा घातले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये यात्रेला सुरुवात होणार आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला बघायला भेटेल की यात्रा किती छान असणार आहे. तर नमस्कार ताई, तुमचं नाव काय? माझं नाव अपर्णा राजे आणि आमच्या पथकाचं नाव आहे अनादिराव लेझिम पथक. गेले 14 वर्ष झाले आम्ही हे पथक चालवतोय. दरवर्षी गुढीपाडव्याने नेहमी आम्ही या गुढीपाडव्यात दरवर्षी खूप मस्त सहभाग घेतो आणि आम्हाला खूप आनंद होतो. आमच्याकडे लहान 5 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत सगळेजण लेझिम खेळायला येतात. स्पेशली आमच्या पथकाचं आहे की महिला खूप सहभागी घेतात. त्यांचा स्वतःचा वेळ काढून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून ते ह्या पथकात सहभागी होतात आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. धन्यवाद ताई, खूप छान प्रकारे तुम्ही माहिती दिली. थँक्यू. गाईस, तुम्ही बघू शकता रॅलीला सुरुवात झाली आहे आता आणि सर्वांची तयारी चालू आहे. मित्रांनो, यंदाची शोभायात्रा अत्यंत खास आहे, कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या मंत्राने क्रांती घडविली त्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याच गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यासाठी यंदा अनेक चित्ररथ आणि देखावे याच संकल्पनेवर आधारित आहेत. ते लेझिम पथक आलेलं आहे आणि हे लेझिम पथकाचं नाव आहे अनादिराव लेझिम पथक. हे ढोल पथक बघू शकता आणि येत्या महिलांचा खूप मोठ्या प्रमाणाचा सहभाग तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे आहे लेझिम पथक. खूप अशा मुलींनी सहभाग घेतलाय गाईच, बघू शकताय बघा. आणि गाईज, तुम्ही इथे बघू शकता की शांती, प्रेम आणि सद्भाव यांचा संदेश देणारी ही यात्रा येथे आलेली आहे. आणि या यात्रेमध्ये खूप अशा पुरुषांचा समावेश तुम्हाला दिसत आहे. वयस्कर माणसे सुद्धा तुम्हाला दिसतील. हे बघा, खूप छान असा संदेश सर्वांना देत आहेत. खूप छान प्रकारे सर्वांनी फेटे घातले आहेत आणि खूप मोठी भव्य अशी यात्रा डोंबिवलीमध्ये निघाली आहे. तर गाईज, इथे तुम्हाला बघायला भेटेल की पर्यावरणाचा खूप छान संदेश देणारी स्वागत यात्रा येथे निघाली आहे आणि सर्वांनी खूप छान प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केला येते. आणि सर्वांच्या हातामध्ये तुम्ही हे पोस्टर बघू शकता, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचं रक्षण करी. तर काय इथे बघू शकता झी मराठीचं वक्रतुंड ढोल पथक देखील इथे आलेलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स चालू आहे इथे.
तर गाईज बघू शकता आपल्याला चेतनाताई भेटले आहे ते यात्रेमध्ये. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई तुम्हाला यात्रा कशी वाटली डोंबिवलीची? खूप भारी वाटते. मी कॉलेजपासून ही यात्रा अनुभवली. खूप भारी वाटते. नवीन जोश आहे सगळ्यांमध्ये. खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे आपल्याला विराज दादा सुद्धा भेटलेला आहे आणि हे प्रभाकर मोरे सर, महाराष्ट्राची हस्तयात्रा प्रेम. सर्वजण आपल्याला इथे यात्रेमध्ये दिसलेले आहेत. प्रभाकर मोरे सर आपल्याला भेटले तिथे आणि हे विराज दादा आपले. खूप मजा येत आहे रॅलीला. तर काय ते बघू शकता की मीडियावाले सुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्यांच्याशी बोलायला भेटलं नाही प्रभाकर सरांशी. सर तुम्हाला यात्रा कशी वाटली डोंबिवली? मस्त मस्त उत्तम छान नाईस. थँक्यू सर. आणि सोनी मराठीची संपूर्ण टीम येथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे बघू शकता आपला विराज दादा सुद्धा आलेला आहे इथे यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. आता मी सुद्धा त्यांच्या मागेच चाललेलो आहे व्हिडिओ काढत. या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. सर्व मीडियावाले सुद्धा इथे आलेले आहेत. गाईज तुम्ही गेटअप बघू शकता किती छान केलाय दीदीने. तर गाईज इथे बघू शकता की मानस पॅथॉलॉजिकल हेल्थ केअर यांनी सुद्धा खूप छान प्रकारे खूप छान असा संदेश देत आहेत. आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल की खूप मोठी अशी रांग लागलेली आहे रिक्षांची. त्याच्यावर सुद्धा पोस्टर असे चिटकवण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर सुद्धा संदेश दिलेला आहे खूप छान. हे बघा. आणि हे इथे अस्थिव्यंग विकलांग डोंबिवली त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जे विकलांग लोक असतात त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात असं इथे सहभाग दाखवलेला आहे. हे बघा. हा आपला सण आहे मराठी माणसाचा आणि आज नववर्ष खऱ्या अर्थाने सुरू होते. त्या अनुषंगाने सर्व लोक खूप असे खुश आहेत. आणि हे बघा. पोलीस सुद्धा आलेले आहेत सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि महिलांचा तर सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे इथे. हे बघा. गाईज तुम्ही बघू शकता आपण आलो आता सम्राट चौकामध्ये आणि लोकांची गर्दी बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात अशी जमली आहे इथे. आता ही रॅली अशी पुढे जाणार आहे इथून. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की रॅलीमध्ये काय काय अजून तुम्हाला बघायला भेटेल ते. बघा खूप मोठ्या प्रमाणात लोक असे जमले आहेत बघायला. तर गाईज हा दादा कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यूट्यूबवर तुम्ही यांना बघितलंच असेल. आणि गाईज हा देखावा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असा बनवलेला आहे.
हे बघा किती छान प्रकारे अशी प्रतिकृती बनवली आहे. सर्व हॉस्पिटल येथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या देखाव्यामध्ये. तर गाईज येथे बघू शकता तुम्ही की हरिभजन परायण संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल याचा खूप छान असा देखावा इथे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काय इथे बघू शकता की खिडकाली प्राचीन मंदिराचा सुद्धा खूप छान प्रकारे असा देखावा इथे बनवलेला आहे. हे बघा. बघा. या यात्रेचं सर्वात मोठं असं वैशिष्ट्य मला असं वाटलं की महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात असा सहभाग घेतला आहे या यात्रेमध्ये. छोट्या मुलींनी देखील खूप छान प्रकारे असं गेटअप केलं बघा. गाइस तुम्ही बघू शकता की असे जागोजागी तुम्हाला स्टॉल देखील बघायला मिळतील. इथे खूप छान अशा प्रकारे सेवा चालली आहे बघू शकता तुम्ही. खानदेश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान डोंबिवलीच्या वतीने. आता आपली जी रॅली आहे ती थोडी मागे राहिली आहे आणि काही रॅली आपली पुढे सुद्धा गेलेली आहे. आता ही पुढची रॅली मी तुम्हाला दाखवतो. तर चला. ही प्रतिकृती सुद्धा बघू शकता. इथे खूप छान प्रकारे असा देखावा इथे उभारलेला आहे. हे बघा. शानदार साजा झांकियां यहाँ से देखने को मिल रही है. सच में यह बहुत शानदार है. गर्व महसूस होता है हमें कि हम सभी सनातनी हैं और हम सनातन का प्रचार पूरे विश्व में लेकर जा रहे हैं. पूरे विश्व में हम सनातन का परचम लहरा रहे हैं और यह हम सभी सनातनियों के लिए, सभी हिंदुओं के लिए बहुत गर्व का विषय है कि हमारे बीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिसे इस वर्ष 100 वर्ष हो चुके हैं, उनकी एक बहुत ही शानदार झांकी हमारे बीच है. ये झांकी सच में मनमोह देती है. बहुत ही सुंदर और अप्रतिम झांकी है ये. मैं निवेदन करूंगा सभी सुबह साहब
आणि हा सुद्धा देखाव तुम्ही बघू शकता, किती छान प्रकारे असं सजवलेला आहे रथ देवी मातेचा. गाइस बघू शकता, खूप छान प्रकारे अशी रांगोळी काढलेली आहे इथे. तर गाइस तुम्ही इथे वंदे मातरमची थीम बघू शकता. हे बघा किती छान प्रकारे असा देखावा इथे सादर केला आहे. हे बघू शकता, वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत आज. त्या निमित्ताने हा खूप छान असा देखावा येथे सादर केलाय. नमस्कार नमस्कार नमस्कार. वंदे मातरम, वंदे मातरम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे डोंबिवलीकर परिवाराचे हार्दिक हार्दिक स्वागत. महानगरपालिकेने नगरसेवक म्हणून ओळख असणारे अभ्यासू नगरसेवक म्हणून सहभागी झालेला हा चित्ररथ एक निसर्गाचा संदेश घेऊन निघालेला या चित्ररथाचं या कलाकारांचं आपल्या सेवा संघाच्या वतीने हार्दिक स्वागत. येणाऱ्या नवीन वर्षी आपल्या शेवटच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली विविध मंडळे, विविध कला पथके, या सर्वांचे मी हार्दिक आभार करतो, आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वांना हे मराठी नववर्ष सुख समृद्धीचा आणि आनंदाचा जावो. आपण आजच्या या शोभायात्रेमध्ये संपन्न सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय तुम्ही बघू शकता इथे चिक्क्या सुद्धा वाटल्या जाते ते.
गाईज तुम्ही येथे बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात असे मर्दानी खेळ सुद्धा येथे तुम्हाला बघायला भेटतील. रॅलीमध्ये आम्हाला छोट्या विठ्ठलाचे सुद्धा दर्शन झाले. इंग्रजांशी लढले, मेरी झाशी नहीं दूंगी. लखलखाट मातंडाचा, चकचकाट पूर्णत्वाचा, लपताने शनी झाली, तेजाच्या गावीला खेळ पूर्णत्वाचा, घटनानी झाशीवाली, घटनानी झाशीवाली. जगते तुम्हारे लपताने तलवार बचाती है. स्वराज्य दर्शन काठी प्रयोग प्रशिक्षण केंद्र यांचे मनशक्ती केंद्रातर्फे हार्दिक स्वागत. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. सरकारी बाई आणि तलवार बचाती आहे. छोटे बालवीर आपलं नैपुण्य दाखवत आहेत. नमस्कार, मी अहिल्याबाई होळकर. मी अनेक धार्मिक कार्य केले. मंदिरांचा पुनरुद्धार केला. नद्यांवर हात बांधले. मी समाज कार्यामध्ये उतरले. माझे पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर मी
राज्य कारभारही अत्यंत कुशलतेने हाकला. इष्टांचे निर्धालन आणि सज्जनता टाळले. मला पुण्यश्लोक कर्मयोगी अहिल्याबाई होळकर म्हणून ओळखले जाते. धन्यवाद. स्वागत स्वागत स्वागत. डोंबिवली खरोखर कौतुक करायचं आणि कमीच आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना हे मराठी नवीन वर्ष आरोग्यदायी, भरभराटीचे आणि आनंदाचे जावो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखा डोंबिवलीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सायकल पे हम में है दम, क्या बात है. खूप सुंदर असा मेसेज आणि खरोखर आपण ह्या समस्त डोंबिवलीकरांना आपण हा जो काही संदेश देता या संदेशाच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य सदृढ राहावं म्हणून आपण जो काही संदेश देता त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. जय भवानी. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष डोंबिवली शहर शाखेच्या वतीने आपल्या सर्वांना
नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या पोलीस यंत्रणेचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. समस्त पोलीस यंत्रणेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या समोर हे काय बाईक चोर आहेत, खूप सुंदर आपल्या सर्वांचं मनपूर्वक ह्या ज्या काय रणरागिणी आहेत डोंबिवलीच्या, खरोखर आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मना आहे क्या बात आहे, सुंदर. आपलं मनपूर्वक स्वागत. नाव काय? लुसी. लुसी लुसी लुसी. काय कुत्रा बघू शकते, किती छान आहे लुसी. तर काय ही भव्य अशी रांगोळी बघू शकता. दादाने खूप मेहनतीने काढलेली आहे ही रांगोळी. ज्येष्ठ आषाढ अशा प्रकारे संदेश देणारे एक आपल्या इकडे आलेले आहेत आणि त्यांनी मराठी बाराखडी सुद्धा आपल्या कपड्यांवर लिहून घेतलेली आहे. त्यांचेही इथे मंचावर हार्दिक स्वागत. मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा ठसा असाच उमटवत राहा, तुमचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले सविनय सहर्ष स्वागत करीत आहे आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना अनेकोत्तम शुभेच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर यातर्फे तुमचे खूप खूप कौतुक आणि नवीन वर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. त्याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या अस्सल लोककलेने या कार्यक्रमात पुढे जाऊया आणि या नवीन वर्षाचं स्वागत करूया. दी कलाकार या एका नवीन संस्थेचे हे युवा कलाकार तुमच्या समोर सादर. गाईज आपली रॅली आता पोचली आहे गणेश मंदिराजवळ आणि ही रांगोळी बघू शकता आणि लोकांची गर्दीसुद्धा बघू शकता. आता मी तुम्हाला आतमध्ये ज्या रांगोळ्या काढल्या आहेत त्या दाखवतो.
गाईज तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.